जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, आत्ताच पुढील काही सेकंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुमच्या भविष्यासोबत थेट जोडलेलं आहे. AI तुमच्यासाठी वरदान आहे की हळूहळू निर्माण होणारा धोका? आपण AI वापरतोय, आपण AI वर अवलंबून राहतोय, पण आपण AI ला खरंच नीट समजून घेतोय का? मागील व्हिडिओमध्ये आपण AI कसा वापरायचा, AI मुळे संधी कशा निर्माण होतात आणि आपल्याला स्वतःला कसं अपडेट ठेवायचं हे सविस्तरपणे पाहिलं. आजचा व्हिडिओ त्याचाच पुढचा आणि खूप प्रामाणिक भाग आहे. AI पासूनचे धोके आणि AI च्या मर्यादा. आज आपण AI च्या चमकदार बाजूऐवजी त्याच्या सावल्या पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल AI कुठे चुकतो, AI कुठे धोका ठरतो, AI वापरताना आपण नेमकं कुठे सावध राहायला हवं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी एक असा मुद्दा सांगणार आहे जो AI वापरणाऱ्या प्रत्येकासाठी गेम चेंजर ठरतो. पण पहिले, जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आपल्या चॅनलवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे पाहू. पहिले सांगितल्याप्रमाणे आजचा विषय आहे AI चे धोके आणि मर्यादा. AI आज खूप वेगाने वाढतोय, ऑफिसमधलं काम सोपं करतोय, विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ वाचवतोय, निर्णय घेण्यात मदत करतोय. AI इतका वेगाने पुढे जातोय की कधी कधी आपल्यालाच कळत नाही आपण AI वापरतोय की AI आपल्याला वापरतोय. हा विचार थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण खूप गरजेचा आहे. AI कधी चुकीची माहिती देऊ शकतो, प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, डेटामधून बायस तयार होऊ शकतो आणि AI वर जास्त अवलंबून राहिलं तर आपली स्वतःची विचारशक्ती हळूहळू कमी होते. लक्षात ठेवा, प्रत्येक शक्तिशाली तंत्रज्ञानाबरोबर एक जबाबदारी येते. AI म्हणजे जादू नाही, AI म्हणजे देव नाही. AI म्हणजे फक्त एक सिस्टम आहे जी डेटावर चालते, पॅटर्न बघून उत्तर देते. आणि इथेच पहिला धोका सुरू होतो. AI कधी कधी चुकीची माहिती देतो, आणि तीही अगदी आत्मविश्वासाने. तो असं बोलतो की आपल्याला वाटतं हे तर नक्की बरोबरच असणार, पण सत्य वेगळं असतं. AI ला सत्य आणि खोटं ओळखण्याची क्षमता नसते. तो फक्त आधीच्या डेटावरून, पॅटर्न्सवरून उत्तर देतो. उदाहरण, याला तंत्रज्ञानाच्या भाषेत हॅल्युसिनेशन म्हणतात, जिथे AI पूर्णपणे काल्पनिक माहिती सत्य म्हणून मांडतो. एक छोटंसं उदाहरण पहा. समजा तुम्ही AI ला विचारलं, या वर्षी अमुक एका परीक्षेचे नियम काय आहेत? AI उत्तर देतो, नियम सांगतो, आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. नंतर कळतं ते तर मागच्या वर्षाचे नियम होते. किंवा अजून जास्त गंभीर उदाहरण, सरकारी नियम, शिष्यवृत्तीचे निकष, कायद्याशी संबंधित माहिती. AI त्याच्या डेटामधील माहिती देतो जी अपूर्ण असू शकते, पण टोन असा असतो की तो पूर्ण खात्रीने बोलतोय असं वाटतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, AI चा आत्मविश्वास हा उत्तराच्या बरोबरपणाचा पुरावा नाही. म्हणूनच व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाची आहे. क्रॉस चेक करणे ही तुमची जबाबदारी आहे. कोणतीही महत्त्वाची माहिती नेहमी अधिकृत वेबसाईटवरून, विश्वसनीय स्रोतांवरून तपासा. AI तुमचा सहाय्यक आहे, न्यायाधीश नाही. किंवा AI हा डिसिजन मेकर पण नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यता तपासून निर्णय मानवाला घ्यायचा असतो.
AI ला आपण एका गाडीप्रमाणे समजून घेऊ. गाडी खूप वेगवान असू शकते, पण स्टेअरिंग आपल्या हातात नसेल तर वेग उपयोगाचा राहत नाही. तो धोकादायक होतो. AI कडून मिळालेल्या प्रत्येक उत्तरावर आपली बुद्धी लावणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर AI हा कॅल्क्युलेटर सारखा आहे. कॅल्क्युलेटर खूप वेगाने उत्तर देतो, पण चुकीचा आकडा टाकला तर उत्तरही चुकीचंच येणार. AI ला सत्य कळत नाही. AI ला जबाबदारीची जाणीव नसते. AI ला परिणामांची भीती वाटत नाही. आता दुसरा मोठा धोका जो बहुतांश लोक हलक्यात घेतात, प्रायव्हसी. आपण AI ला काय काय देतो याची आपल्यालाच कल्पना नसते. आपण सहज लिहितो, माझा ईमेल असा आहे, माझा मोबाईल नंबर हा आहे, माझ्या ऑफिसचा डेटा हा आहे. कधी कधी तर आधार, पॅन किंवा क्लायंटची संवेदनशील माहितीही. AI हे सगळं लक्षात ठेवू शकतो. डेटा स्टोअर होऊ शकतो, डेटा मिसयूज होऊ शकतो, आणि एकदा डेटा बाहेर गेला तो परत येत नाही. एक साधं उदाहरण, समजा तुम्ही ऑफिसचा गोपनीय रिपोर्ट AI मध्ये टाकून त्याचं सारांश बनवायला दिलं. त्या डेटाचा पुढे काय वापर होतो यावर तुमचं नियंत्रण नसतं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या कंपनीतील नवीन प्रॉडक्टची माहिती व त्यावरील स्ट्रॅटेजीसाठी तुम्ही AI कडे ती माहिती पुरविता व उत्तर मागता. तो उत्तर देतो, तुमचं काम झालं. पण दुसरं कोणी या प्रकारच्या प्रोडक्टसाठी विचारणा केली तर तुम्ही दिलेली माहिती देखील AI संदर्भात घेईल व त्या युजरला गोपनीय माहिती देईल. रेफरन्स, सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत डेटा ChatGPT मध्ये टाकण्यास बंदी घातली आहे, कारण तो डेटा लीक होऊ शकतो. AI हा माणूस नाही. तो आपली गुपितं जपेल याची खात्री नाही. प्रत्येक प्लॅटफॉर्मची वेगळी पॉलिसी असते. डेटा कसा वापरला जातो, कुठे स्टोअर्ड होतो हे आपल्याला कळतही नाही. म्हणूनच एक सोपा नियम लक्षात ठेवा, AI ला कधीही संवेदनशील माहिती देऊ नका. AI ला वापरा, पण मर्यादेत. आता येतो तिसरा मुद्दा, बायस. लोक म्हणतात AI तर न्यूट्रल असतो, पण सत्य हे आहे, AI न्यूट्रल नसतो. AI ज्या डेटावर ट्रेन होतो तो डेटा जर एकतर्फी असेल तर AIचं उत्तरही तसंच असेल. उदाहरण पहा, जर AI ला ट्रेनिंगसाठी एका विशिष्ट गटाचा डेटा जास्त दिला तर तो गट योग्य वाटू लागतो. याचे उदाहरण म्हणजे जर AI ला ट्रेनिंगसाठी पश्चिमात्य देशांचा डेटा दिला तर तो त्या आधारे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल, पण त्यात आशियातील देशांचा किंवा अन्य देशांतील संदर्भ नसेल, म्हणजे तुम्हाला AI कडून मिळालेली माहिती बायस असू शकते. एका गटाचा किंवा समुदायाचा प्रभाव नक्कीच यावर असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या AI मॉडेलला फक्त पाश्चात्य देशांतील लोकांचे फोटो पाहून प्रशिक्षित केलं असेल तर ते मॉडेल आशियाई किंवा भारतीय चेहऱ्यांची वैशिष्ट्ये ओळखताना चुका करू शकतं. यालाच आपण अल्गोरिदम बायस म्हणतो. म्हणूनच AI ने दिलेल्या शिफारसी, AI ने दिलेले स्कोर्स, AI ने केलेली तुलना ही सगळी काळजीपूर्वक पाहायला हवी. AI ला अधिकार देण्याआधी मानवी विवेक वापरणं गरजेचं आहे. नोकरीच्या निवडीत, शिक्षणाच्या संधींमध्ये, जेंडर आधारित निर्णयांमध्ये हे सगळं घडू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, AI निर्णय घेत नाही, तो फक्त निर्णय घेण्यासाठी मदत करतो. फायनल डिसिजन नेहमी माणसानेच घ्यायला हवा, तोही सत्यता पडताळून, रेफरन्स तपासून, आपली विवेकबुद्धी वापरून. आता चौथा धोका जो हळूहळू आपल्याला आतून कमजोर करतो, ओव्हर डिपेंडन्स. आज आपण काय करतो,
दैनंदिन कामासाठी AI, लेखनासाठी AI, प्लॅनिंगसाठी AI, निर्णयासाठी AI. हळूहळू आपण स्वतः विचार करणं कमी करतो. क्रिटिकल थिंकिंग कमी होतं. क्रिएटिव्हिटी कमी होते. बेसिक स्किल्स कमजोर होतात. लक्षात ठेवा, AI हा टूल आहे, रिप्लेसमेंट नाही. जसं कॅल्क्युलेटर वापरतो पण बेरीज विसरत नाही, तसंच AI वापरा, पण विचार करणं सोडू नका. 5वा मुद्दा, मानवी समज आणि भावना. AI कडे भावना नाहीत, एम्पथी नाही, पूर्ण संदर्भ समजण्याची क्षमता नाही. काउन्सलिंग, टीचिंग, लीडरशिप या ठिकाणी AI मर्यादित ठरतो. माणसाचा अनुभव, भावना, समज हे AI कधीच पूर्णपणे करू शकत नाही. आता एक महत्त्वाचा भाग, कायदेशीर आणि नैतिक प्रश्न. AI ने तयार केलेला कंटेंट कोणाचा? जबाबदारी कोणाची? गैरवापर झाल्यास दोष कोणाचा? हे प्रश्न अजूनही स्पष्ट नाहीत. म्हणूनच AI वापरताना एथिक्स खूप महत्त्वाची आहे. कॉपी करू नका, फसवणूक करू नका. AIचा वापर शॉर्टकटसाठी नव्हे, तर स्मार्ट वर्कसाठी करा. AI कडून मिळालेली माहिती न तपासता फॉरवर्ड केली, प्रसिद्ध केली आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बाबतीत प्रश्न निर्माण झाला, तर त्यात तुम्हाला दोषी ठरवले जाते. कारवाई तुमच्यावर होऊ शकते. अजून एक उदाहरण म्हणजे AI मधून तुम्ही एखादा प्रोजेक्ट किंवा कायदेविषयक ड्राफ्ट तयार केला, तर त्यात AI ने कायद्यातील दिलेले सेक्शन, कोड, कलम हे चुकू शकतात व त्याचा परिणाम तुम्ही केलेल्या कामावर होऊ शकतो. एखादी केस किंवा प्रोजेक्ट तुमच्या हातून तुम्ही गमावू शकतात. म्हणून नेहमी AI ने दिलेल्या गोष्टींची सत्यता पडताळणी करूनच पुढे फायनल ड्राफ्ट तयार करून सबमिट करा. आता सगळ्यात जास्त चर्चेचा मुद्दा, नोकऱ्या. हो, AI मुळे काही कामं कमी होतील, रुटीन कामं ऑटोमॅट होतील, पण त्याच वेळी नवीन संधी निर्माण होत आहेत. AI ट्रेनर, प्रॉम्प्ट स्पेशलिस्ट, AI ऑडिटर. AI धोका नाही, जर आपण स्वतःला अपडेट ठेवलं तर. हेच आपण मागील व्हिडिओमध्येही पाहिलं आहे. इथे थोडा वेळ थांबा. जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. कारण या चॅनलवर आपण AI फक्त माहिती सांगत नाही, AI समजून घेतो. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा विचार, AI परिपूर्ण नाही, AI सर्वज्ञ नाही. AI चुकतो, पण जर आपण विचार करून वापर केला तर AI आपला शत्रू नाही, तो एक मजबूत सहकारी ठरतो. चुकीची माहिती, प्रायव्हसीचा धोका, बायस, ओव्हर डिपेंडन्स, नैतिक प्रश्न हे लक्षात ठेवून AI वापरा. AI वापरा, पण विचार करून वापरा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, AI वर अवलंबून राहायचं की AI सोबत काम करायचं, हा फरक समजला तर भविष्यात तुम्ही सुरक्षित असाल. AI ला तुमचा सहाय्यक बनवा, मालक बनवू नका. AI कडून ड्राफ्ट घ्या, पण स्वतः वाचा. AI कडून आयडिया घ्या, पण स्वतः विचार करा. AI कडून स्पीड घ्या, पण दिशा स्वतः ठरवा. कारण AI कडे भावना नाहीत, AI कडे अनुभवातून आलेली शहाणपण नाही, AI कडे जबाबदारी नाही. ही सगळी ताकद माणसाकडे आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.